पाहायला मिळेल दोन संघांदरम्यान. एके बाजूला गावदेवी प्रसन्न मांजारली आणि दुसऱ्या बाजूला त्यांना फाईट करतोय टीम अंताडे. कालचा दिवस अक्षरशः गाजून सोडला तो म्हणजेच ओमसाई मांजारली संघाने. आज देखील मांजारली हे नाव आपल्याला पुन्हा या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. कदाचित जर या सामन्यामध्ये मांजारली जिंकली तर नक्कीच कुठेतरी 2 ट्रॉफीज त्यांच्या गावात जातील यात मात्र शंका नाहीये. चला यात नक्कीच वळूया सामन्याकडे. क्विक फाईट मॅच पुन्हा एकदा मी आवर्जून उल्लेख करेन. एके बाजूला आहे कालभैरव अंताडे आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल गावदेवी प्रसन्न मांजारली संघ. दरम्यान नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात ओमसाई मांजारली संघाच्या खेळाडू VIP डाईज मध्ये. कालचा दिवस अक्षरशः गाजून सोडला ओमसाई मांजारली संघाने आणि तोच संघ नक्कीच सपोर्ट करण्यासाठी आपल्या दुसऱ्या संघाला इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. प्रदीपजी गायकर प्लीज यायचंय. उर्फ भाऊ प्रदीपजी गायकर यायचंय प्लीज. चला ऑन फील्ड अंपायर आपल्याला पाहायला मिळत आहेत. मुख्य पंचांच्या भूमिकेत प्रवीणजी विसे सर आणि स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत योगराजी भुटेरे सर ऑफिशियल पंच आहेत आणि या पंचांच्या माध्यमातून चांगली भूमिका आपल्याला पाहायला मिळाली. सांघिक पहिलं षटक घेऊन येतो गोलंदाजी ट्रॅकवर छगनचा बॉल सन्मान देताना अगदी सन्मानजनक पद्धतीने खेळून काढलेला बॉल. सिंगल येते. सिंगलच्या साहाय्याने सांघिक धावसंख्येचा इथे मात्र खाता कोळला जातोय फलंदाज दीपकच्या माध्यमातून. पुढचा बॉल यावेळेस मात्र गॅप शॉट सिलेक्शन जरूर पाहायला मिळतो. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे मिड विकेट रिजन मध्ये. अगदी लॉंग ऑन रिजन मधून मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक येताना आपल्याला पाहायला मिळाला दुसरा मानस. आणि या दरम्यान दोन धावा आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्येचा विचार करायचा झाला धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 3 या आकड्यावर. यावेळेस मात्र लाऊड अपील आपल्याला पाहायला मिळते परंतु तिथे मात्र रिस्पॉन्स देत नाहीये पंच. कारण की तिथे मात्र बॅट अँड बॉलचा संपर्क पाहायला मिळाला नव्हता. त्या अनुषंगाने इथे मात्र डॉट चेंडूची समाप्ती. पुढचा बॉल ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये फिल्डर जरूर होता. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली त्या दरम्यान. एक धाव एकवटली जाते. एकच्या साहाय्याने धावसंख्या धावफलकावर 4 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळते. बिग बॅटल आपल्याला ही मॅच पाहायला मिळेल कारण की अस्तित्वाची लढाई आहे आणि कोण अस्तित्व टिकून धरेल या स्पर्धेमध्ये पाहणं गरजेचं आहे. यावेळेस मात्र जागा बनवली ऑन साइडला. टिपिकल शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल आणि क्षेत्ररक्षकामध्ये शर्यत लागली होती आणि ती शर्यत जिंकली आहे बॉलाने आणि चेंडू जाईल सीमा रेषा पार. आर पार फरार देऊन जाईल 4 चौकार.
संघामधून हरपलेला आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच प्रतीक गायकर आणि त्या प्रतीकला श्रद्धांजली अर्पण करणार हे श्रद्धांजली चषक 20-25 आपल्याला पाहायला मिळतोय. सगळ्यांचं नक्कीच एक अनऑर्थोडॉक्स नक्कीच रनअप राहिलाय. ब्रेकेबल रनअप ज्याला म्हणतो ना आपण त्या पद्धतीने रनिंग त्याची आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र इनफिल्डच्या वरून बॉलला काढलाय पॉइंट आणि गल्ली रिजन मधून बॉल चाललाय अगदी भरघोस वेगाने चेंडू जाईल सीमारेषा पार. हा येतोय सलगचा दुसरा 4 चौकार. या दरम्यान षटक क्रमांक 1 संपुष्टात आलाय. धावसंख्येचा विचार करायचा झाला धावसंख्या धावफलकावर 12 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळते.
झाला. आई गावदेवी प्रसन्न. मांजरली संघाचा खेळ अतिशय हताश राहिला आणि एका इनिंगच्या पतनानंतर धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळाली 24 धावा आणि 25 धावांचा टार्गेट सेट केलं गेलंय. नक्कीच चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या, P1च्या षटकामध्ये 12 धावा आल्या. त्यानंतर विवेकने चांगला कमबॅक करून दाखवला. 3 धावा खर्च करत 2 विकेट्स त्याच्या गोलंदाजीवर आपल्याला पाहायला मिळाल्या. त्यानंतर विकास आला. विकासच्या माध्यमातून देखील 8 धावा खर्च केल्या गेल्या आणि 3 विकेट्स त्याच्या ही गोलंदाजीवर आपल्याला पाहायला मिळाल्या. ओमसाई मांजरली संघाच्या खेळाडूंना विनंती असेल की प्लीज बॅक साईडला सराव करायचा आहे. चला वळूयात या सामन्याच्या उत्तरार्धात, अर्थात त्याचा सेकंड इनिंग मध्ये आपण प्रवेश करणार आहोत. पाहूयात या धावा चेस करताना आपल्याला पाहायला मिळेल टीम अंताडे संघ. सलामीची फेर मैदानाच्या आतमध्ये थोड्याच वेळात नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल अंताडे संघाची. एके बाजूला आदेश आणि छगनच्या स्वरूपात. इथे मात्र प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नाती परमेश्वर म्हटलं जातं ना. जरूर सामना लो स्कोरिंग आहे प्रदीप, परंतु इथे मात्र कमबॅक होऊ शकतो कोणत्याही क्षणाला. आयवा कॅश साठी इथे 200 रुपयाचा कॅश प्राइज लावण्यात आलाय. नितेशजी गायकर, दानशूर दाता, मानिवली गावचा याच्या माध्यमातून नक्कीच ऑलराऊंडर भूमिका त्यांची देखील पाहायला मिळते. आयोजकांच्या भूमिकेत देखील कधी कधी पाहायला मिळतात. थोड्याच वेळापूर्वी आपल्यासोबत गुणलेखक म्हणून देखील कार्यरत होते आणि आता मात्र इथे मात्र एक चांगला प्रेक्षक म्हणून देखील काम करतात आणि इथे मात्र मनोबल वाढवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून आयवा जेलसाठी तब्बल 200 रुपयाचा कॅश प्राइज लावण्यात आलाय. संघ एक पहिले षटक घेऊन आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. मंजारली संघाकडनं विजय आलाय. जरूर धावसंख्या कमी आहे धावफलकावर, पण तो इथं मात्र चांगले एफर्ट दाखवावे लागतील गोलंदाजीच्या माध्यमातून. सज्ज होता विजय. पहिलाच बॉल छगनसाठी. बॅटची लिडिंग एज. यावेळेस मात्र संधी आणि त्या संधीचं सोनं करून दाखवलंय. पहिल्याच बॉलवर गोल्डन विकेट कॅरी करताना छगन बॅक टू दी पवेलियन. मॅचची गोल्डन विकेट कॅरी केली जाते. छगन शून्याचा भोपला देखील त्याला फोडता आला नाही आणि इथे मात्र शून्यावर बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला या मॅचचा गोल्डन विकेट. अर्थात छगन पहिल्या विकेटच्या स्वरूपात. टीम अंताडे संघासाठी पहिला धक्का. चांगली गोलंदाजी विजयच्या माध्यमातून नौका फलंदाज इन ॲट नंबर 3 वर पाहायला मिळतोय. अजय आलाय. धावसंख्या जरूर कमी आहे, परंतु म्हटलं जातं ना, कोशिश की तकश में मेहनत का ओ तीर जिंदा रखो. हार जाओ चाहे जिंदगी में सब कुछ, लेकिन फिर से जीतने की उम्मीद जिंदा रखो. यावेळेस मात्र ऑन साइडला फटका चांगला होता. 1 बाउन्स उचलतील फेकतील त्या दरम्यान सिंगल एकवटली जाते. एकच्या सहाय्याने सांघिक धावसंख्येचा श्री गणेश होताना आपल्याला पाहायला मिळतोय अजयच्या माध्यमातून. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सलामीवीर आदेश आपल्याला पाहायला मिळतोय. हा बॉल लॉफ्ट केलाय. डाऊन दी बॉल. फिल्डर आलाय, जज करतोय आणि यावेळेस मात्र कॅच सोडलीये की मॅच सोडलीये मी तर म्हणेन, कारण की चांगला सोपा झेल होता. इनफिल्ड मधून जरूर सरकताना चांगला जजमेंट पाहायला मिळाला, परंतु अंततः कुठेतरी मिस जजमेंट पाहता तो झेल ड्रॉप झाला आणि इथे मात्र जीवनदान प्रदान होतं आदेशला.
काय घडतंय काय बिघडतंय कॅचेस बिन द मॅचेस म्हटलं जातं आणि तो झेल इथे मात्र क्रुशियल मॅच मध्ये ड्रॉप होताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक सागरच्या माध्यमातून यावेळेस चांगल्या बॉलची फेकी पाहायला मिळाली. त्या दरम्यान डॉट बॉल येतोय. कोणतीही धाव घेण्याचं मानस दाखवलं जात नाहीये. पुढचा बॉल शॉर्ट अंपूल पॉवरफुल असेल का? वॅकंड एरिया आहे. चेंडू अगदी भरघोस वेगाने जाईल. सीमा रेषा पार आर पार परार. हा पहिला डोकलाय चार चौकार. हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच कॅच सोडली की मॅच सोडली असे अनेक प्रश्न प्रत्येकाच्या मनात उद्भवले होते. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक परंतु तितक्या चांगल्या वेगाने भरघोस वेगाने हाफ चान्स कन्वर्ट करताना पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक प्रज्योत आपल्याला पाहायला मिळाले. चांगला झेल प्रेक्षणीय झेल आणि विकेट क्रमांक दुसरा जो आदेश इथे मात्र कुठेतरी खतऱ्याची घंटा वाजवत होता तो म्हणजे मांजरली संघासाठी. तो आदेश मात्र आता पविलियनच्या आश्रयाला परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरा विकेटचं पतन टीम काल भैरव अंताडे संघाला. अप्रतिम झेल आपल्याला पाहायला मिळाला. रनिंग हँड कॅच प्रज्योतच्या माध्यमातून. धावसंख्येचा विचार करायचा झाला धावसंख्या धावफलकावर 7 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळते. नौका फलंदाज इन ॲट नंबर 4 वर दीपक आलाय. रुपेश आलाय इन ॲट नंबर 4 वर माफ करा. आणि सांघिक दुसरं षटक हाताळेल. गोलंदाजी ट्रॅकवर दीपक आपल्याला पाहायला मिळतोय. आता इथे मात्र कुठेतरी सामना बॅलन्स होताना पाहायला मिळेल कारण की आदेश देखील आउट झालाय. सलामीची फेर तंबूच्या आश्रयाला आपल्याला पाहायला मिळतं. स्विंग आणि मिस तेच तर्रार चेंडूची फेकी पाहायला मिळाली. ह्या दरम्यान डॉट चेंडूची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न परंतु ऑफस्टिकच्या अगदी बाहेर लाईन अँड लेंथ पाहायला मिळाली. त्या अनुषंगाने वाईटची संगता पंच प्रवीणजी विशेष सरांच्या माध्यमातून अवांतर धावेच्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाईल आणि एका धावेच्या साहाय्याने धावसंख्या 1 ने वाढताना आपल्याला पाहायला मिळेल. तो म्हणजेच 8 या आकड्यावर. हा बॉल पुन्हा एकदा वारंवार त्याच दिशेला खेळून काढण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या अगदी बाहेर आणि दोन्ही समांतर. पंच प्रवीणजी विशेषरांच्या माध्यमातून अजून एक वाईड येतोय. इथे रेफर केला गेलाय वाईड साठी पंचांच्या माध्यमातून चेक करायचंय. इट्स अ वाईड बॉल.
नक्कीच अगदी बाहेरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला होता. जी वाईटची लाईन आहे त्याच्या बाहेरच्या दिशेने आणि चांगला कॉल आपल्याला पाहायला मिळतोय. मॅन इन एक्सपिरियन्स पंचांच्या भूमिकेमध्ये प्रवीणजी विशे सर आणि इट्स अ वाईट कॉल. सॉफ्ट कॉल देखील पंचांच्या माध्यमातून वाईडच झाला होता. याच्यावरूनच कळतं की त्यांचा एक्सपिरियन्स किती आहे आणि किती दांडगा आहे ते. षटक क्रमांक दुसरा हाताळतोय दीपक आणि दीपकची देखील चांगली कामगिरी म्हणता येणार नाही. या 2 वाईड आल्यात त्याच्या या ओव्हर मध्ये. पुढचा बॉल यावेळेस मात्र लेग कटर होता परंतु पिक करता आला नाही आणि यावेळेस मात्र कमबॅक करतोय दीपक. डॉट चेंडूची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. या दरम्यान प्रतीक 11 ओमसाई मानिवली संघाचा एक अष्टपैलू खेळाडू भूषणजी गायकर यांचं आगमन आपल्याला पाहायला मिळतंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. यावेळेस मात्र सन्मान देण्याचा प्रयत्न जरूर होता परंतु तिथे देखील बीट करून सोडलाय. या गोलंदाजाचा विचार करायचा झाला तर दीपककडे तो व्हेरिएशन आहे, ते कटर आहेत आणि ते नक्कीच एकामागून एक अस्त्र तो काढत असताना आपल्याला पाहायला मिळतो. बॅटची कड होती, विकेट देखील आली आहे. दीपकचा हा बॉल लॉफ्टेड स्ट्रोक होता परंतु लॉंग ऑफ रिझन मध्ये फिल्डर तेथे तैनात आहे. त्या दरम्यान सिंगल एकवटली जाईल. 1च्या सहाय्याने धावसंख्या धावफलकावर 10 या आकड्यावर जाऊन पोहोचते. अजूनही 14 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत ते 8 बॉल आणि 14चं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. जरूर सामना सोपा वाटतोय परंतु असाच सामना काहीसा मानिवली संघासमोर देखील होता. 12 बॉल आणि 22ची गरज होती. नक्कीच प्रदीप मनातल्या मनात म्हणत असेल की कशाला जखमेवर मीठ चोळण्याचं काम करता, कारण की तितकं दुःख त्यांना जरूर झालं असेल. डॉमिनेट करत होता एक वेळेस मानिवली संघ परंतु तिथे मात्र तो सामना गमवावा लागला मानिवली संघाला. रुपेशसाठी हा बॉल लॉफ्ट स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतात. डाऊन दी बॉल फिल्डर यावेळेस मात्र प्रज्योतच होता अफलातून फिल्डिंग जर्सी नंबर 2 मध्ये आणि या दरम्यान आणि इथे देखील रुपेशाचा झेल गॅदर करताना आपल्याला पाहायला मिळाला प्रज्योत. आता मात्र मी तर म्हणेन पगडा स्ट्रॉंग आहे मांजरली संघाचा पण तो अजूनही सामना बॅलन्स आहे. इथून एखादा मोठा फटका आला तर या सामन्यामध्ये पुन्हा एकदा पदार्पण करताना आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच अंताडे संघ.
आणि त्यांच्याकडे देखील त्या कॅलिबरचे फलंदाज आहेत, हे देखील विसरून चालणार नाहीये. अगदी काट्याची टक्कर मैदानाच्या आतमध्ये. क्वार्टर फायनलची मॅच कोण धडक मारेल सेमीफायनल मध्ये आणि 2 आत करेल ते म्हणजेच ओम साई मांजरली संघासमोर. यावेळेस मात्र पदलालित्यांचा चांगला वापर जरूर पाहायला मिळाला होता, परंतु कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा साधण्याचा प्रयत्न. डॉट चेंडूची समाप्ती. षटक क्रमांक दुसरा देखील संपुष्टात आलाय. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर 10 या आकड्यावर आणि उर्वरित 6 बॉल्स आणि 14ची गरज हा सामना जिंकण्यासाठी, तो म्हणजेच कालभैरव अंताडे संघाला. आणि नक्कीच आज सामना जिंकण्यासाठी या 14 धावा डिपेंड कराव्या लागतील उर्वरित 6 चेंडूंमध्ये, अर्थातच गावदेवी प्रसन्न मांजरली संघाला. साईल आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. सांघिक तिसरं षटक घेऊन मांजरली संघाकडनं. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण पाहू शकता सतीश. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन दी ग्राउंड खेळून काढण्याचा प्रयत्न. बॅटची कड होती. शॉर्ट थर्डला फिल्डर तेथे होता. दुसरा धावेचा मानस दाखवलं जाईल का, परंतु कोणतेही प्रयत्न केले जात नाहीये. चांगली फिल्डिंग मी तर म्हणेन आणि चांगला थ्रो देखील पाहायला मिळाला. या दरम्यान सिंगल येते सतीशच्या बॅट मधून. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल विवेक. पाच बॉल आणि 13ची गरज हा सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेचण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग. यावेळेस मात्र शॉर्ट पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक होते. मयूरच्या माध्यमातून अडवण्यात आला बॉल आणि त्या दरम्यान अजून एक सिंगल एकवटली जाते. काय घडतंय काय बिघडतंय, म्हणूनच क्रिकेटला अनप्रेडिक्टेबल गेम म्हटलं जातं. अनिश्चिततेचा खेळ म्हणजेच क्रिकेट आणि तो खेळ इथे रंगताना या क्वार्टर फायनलच्या मुकाबल्यामध्ये अर्थातच एका बाजूला आपल्याला मांजरली संघ आणि दुसऱ्या बाजूला अंताडे संघ. ओव्हरऑल दोन्ही संघांचा खेळ चांगला राहिला होता आजच्या दिवशी आणि कुठेतरी पहिल्या इनिंग मध्ये वाटलं होतं की मांजरली संघ बॅकफुटला आहे, पण तू बघा वेळ कशी असते. तोच संघ आता इथे मात्र फ्रंटफुटला पाहायला मिळतोय. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक रीच झाला नव्हता आणि त्या दरम्यान रनआउटची संधी होती. हो, यस इट इज रनआउट आणि विकेटचं पतन होताना पाहायला मिळते. रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय विवेक. बॅक टू द पवेलियन. ठेवण्यात आलाय आणि आता समीकरणाचा विचार करायचा झाला 3 बॉल आणि 12 धाव्यांची गरज. इथे मात्र 2 चांगले चेंडू फेकावे लागणार आहेत साहिलला जर हा सामना जिंकायचा असेल तर मांजरली संघाला. आणि इथे चांगला मोठा फटका खेळावा लागेल. सतीश आला आणि त्याचा प्रयत्न केला गेला होता सतीशच्या माध्यमातून. एक तर कंप्लीट झाली आहे, दुसरी कंप्लीट होईल का. हो, दुसऱ्यासाठी देखील गेलेत आणि 2 धावा यशस्वीरित्या संपन्न. आता समीकरणाचा विचार करायचा झाला 2 बॉल आणि 10ची गरज. 10 की 2, 2 की 10 असं समीकरण दोन्ही संघांसमोर. आणि कोण बाजी मारेल, कोण जिंकेल हा सामना आणि कोण लढेल. अर्थातच ओम साई मांजरली संघासमोर इनटू दी सेमीफायनल मध्ये.
पाहणं गरजेचं आहे. नेल बाइटिंग मॅच आपल्याला पाहायला मिळते. मॅच होती कुठे आणि आली कुठे. म्हटलं जातं ना, लहरों से डरकर यूं ही नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. मांजरली संघाने इथे मात्र नक्कीच कोशिश केली आहे आणि त्यांच्या मेहनतीला इथे मात्र रंग येताना आपल्याला सामन्यामध्ये पाहायला मिळतोय. उर्वरित 2 बॉल आणि 10ची गरज. सज्ज होते गोलंदाज. गोलंदाजी ट्रॅकवर साहिल. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सतीश. डान्सिंग डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. लाऊड अपील. वॉट अ डिलिव्हरी. आणि जाणतायत मांजरलीकर की हा बॉल किती महत्वाचा होता. अगदी गोल्डन बॉल म्हटलं तरी चालेल. विकेट जरूर आली नाहीये परंतु डॉट बॉल आला आणि या सामन्यामध्ये समीकरण आता मात्र एकतर्फी झुकताना पाहायला मिळतोय. 1 बॉल आणि 10ची गरज. आता मात्र एखादा भीमर किंवा एखादा नो बॉल परतवू शकेल ते म्हणजेच कालभैरव अंताडे संघाला या सामन्यामध्ये. उलटफेर होताना आपल्याला पाहायला मिळतंय या मॅच मध्ये. पहिल्या इनिंग मध्ये कुठेतरी वाटलं होतं पगडा भारी आहे अंताडे संघाचा आणि मी आवर्जून उल्लेख केला गेला होता माझ्या माध्यमातून की नक्कीच अंताडे संघाची जी बॅटिंग आहे त्या धावा पुरेशा नव्हत्या परंतु इथे मात्र काय गोलंदाजी केली आहे आणि अशा पद्धतीने या सामन्यामध्ये विजय प्रस्थापित केलाय तो म्हणजेच आई गावदेवी प्रसन्न मांजरली संघाने आणि परास्त करून सोडलाय तो म्हणजेच संघ. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय ज्याने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर कम बॅक करून दिलं आणि नक्कीच आपल्या संघाला या सामन्यामध्ये ज्वलंत ठेवलं तो म्हणजेच सांघिक दुसरं षटक ज्याच्या नावावर राहिलं तो दीपक ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. 3 धावा देत तब्बल 2 विकेट्स गॅदर केल्या गेल्या तो दीपक ठरलाय या सामन्याचा प्लेयर ऑफ द मॅच.